नागपूरसह विदर्भातील संत्रा उत्पादक संकटात आहे। आधीच उत्पादन कमी आणि त्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याच्या किमती ज्या आहे त्या पडलेल्या आहे। आता नागपुरातील कळमना बाजारात संत्र्याचा दर जो आहे तो 8 ते 10 रुपये किलो पासून तर जवळपास 22 ते 25 रुपये किलो पर्यंत चांगला दर्जा असलेला संत्रा विकला जातोय। निर्यात कमी झाल्यामुळे दर पडल्याचं जे आहे ते सांगितलं जात आहे। बांगलादेशाने संत्र्याच्या आयातीवर 88 रुपये प्रति किलो आयात शुल्क आकारला आणि त्याच्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात कोसळले, निर्यात कमी झाली। आता निर्यात वाढवण्यासाठी राज्य सरकारनं 50% सबसिडी जी आहे ती दिलेली आहे। 139 कोटी रुपये त्यासाठी तरतूद केली, परंतु त्याचा फायदा होताना दिसत नाही। आपण बघू शकतो 5% संत्रा शिल्लक राहिला आणि आता संत्र्याचा दर जो आहे तो जवळपास जास्तीत जास्त 22 ते 25 रुपये किलो विकला जातोय। आपल्यासोबत शेतकरी आहे, काय दर विकला जातोय? माझे संत्रा मी परवाला विकले सर, तर 12 रुपये 13 रुपये पर्यंत विकले किलो। नाही हो किलो म्हणजे टनाचा हिसाब म्हणजे किलो। हा आजचा काय दर आहे? आजचा अजून हे व्हायचं लिलाव व्हायचा। काय भाव लागतोय सर? बस सरासरी ते 10 ते 15 पर्यंत, याच्यावर नाही आहे। मागच्या वर्षी किती दर होता? मागच्या वर्षी 30-35 पर्यंत दर वाटते का संत्रा? संत्रा आता लागत पहाडली तर काही नाही, झिरो बजेट आहे पूर्ण। आज या मंडीत आणायचा खर्च 5 रुपये एका किलोला, 5 ते 6, आणि कास्तकाराकडे 7 रुपये 5 रुपये, त्याच्यामुळं ते खर्च निघणं मुश्किल आहे यावर। का तुम्ही काय भाव आहे साहेब? 8 रुपयापासून 22 रुपये किलोपर्यंत संत्र्याला भाव आहे। तसा कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काय तर कोळशी संत्रा आणखी काय सस्ते आहे। नुकसान फायदा होतोय काही? नाही, फायदा नाही, नुकसानाचं काम आहे। निर्यात होत आहे का? निर्यात म्हणजे इथं जाणून निघतो ना आम्ही। शेतकरी जे आहे आम्हाला दुसरी मंडी नाही ना, उत्पादन खर्चही निघत नाही अशी परिस्थिती नागपुरातील संत्रा उत्पादकांची आहे। काल या शेतकऱ्यांचा 15 रुपये किलो संत्रा विकला गेला, 15,000 रुपये टनानं, आणि आताही तेवढाच भाव लागेल असा अंदाज आहे। जास्तीत जास्त 25 रुपये किलो संत्री जी आहे ती विकली जाते। गेल्या वर्षी या तुलनेत जवळपास 30 ते 40% कमी दर आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।